नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. वर्षातून 2 वेळा निवृत्त होणार कर्मचारी, अतिरिक्त सेवा काळाचा लाभ तर निवृत्तपूर्व लाभामध्ये वाढ. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. नवीन वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान आणखी एक अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव समोर आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती आता प्रत्येक महिन्याच्या अखेरीस होते, मात्र भविष्यात वर्षातून 2 वेळा निश्चित तारखांना निवृत्ती देण्याचा विचार आता सरकारतर्फे मांडला गेला आहे. या प्रस्तावामुळे प्रशासन, कर्मचारी आणि निवृत्ती वेतन व्यवस्थापनात मोठे बदल होऊ शकतात. वर्षातून 2दा निवृत्तीचा प्रस्ताव काय आहे, चला तर पाहूया. सध्या कर्मचारी त्यांच्या जन्मतारखेनुसार किंवा सेवानिवृत्तीच्या नियमानुसार दर महिन्याला निवृत्त होतात. नव्या प्रस्तावानुसार वर्षातील 2 ठराविक कालावधीतच कर्मचाऱ्यांना निवृत्त केले जाऊ शकते. कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवा काळाचा लाभही मिळणार. या प्रस्तावाचा सर्वात मोठा फायदा काही कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवा काळाच्या स्वरूपात मिळू शकतो. निवृत्तीची तारीख पुढील निश्चित कालावधीत गेल्यास संबंधित कर्मचाऱ्याला काही महिने अधिक सेवा करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे वेतन वाढेल, निवृत्तीपूर्व लाभामध्येही वाढ होईल आणि अंतिम पगार जास्त असल्याने पेन्शनवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. इतर लाभामध्येही होणार फायदा. वर्षातून 2 वेळा निवृत्तीची व्यवस्था लागू झाल्यास कर्मचारी व्यवस्थापन सुलभ होईल. त्याचबरोबर निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी आणि इतर आर्थिक देयकांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे. वर्षातून 2दा निवृत्तीचा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नाही, मात्र या प्रस्तावावर कर्मचारी, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले अधिकारी आणि पेन्शनधारक यांचे लक्ष लागलेले आहे. जर हा प्रस्ताव स्वीकारला गेला तर देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या सेवा आणि निवृत्ती व्यवस्थेत मोठा बदल दिसून येणार आहे.